फायनल स्टेज मध्ये केवळ औपचारिकता या सामन्यामध्ये जो जिंकेल नक्कीच रन रेट साठी ही लढाई असेल, परंतु कोणतीही मॅच सोपी किंवा सहज घेऊन चालणार नाहीये. अब्बू सर, जेवणाची व्यवस्था झाली आहे. प्लेटची व्यवस्था करायची जेवणासाठी. अक्कलज्योत सेवा संघाकडून हे जेवणाचं नियोजन नक्कीच स्पर्धेला त्यांच्याकडून लाभलं जात आहे. त्यांचं सहकार्य नक्कीच सर्व स्पर्धेला असतं आणि एक चांगली व्यवस्था त्यांच्याकडून केली जाते. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. फलंदाजीसाठी स्ट्राईकला गेलाय तो प्रतीक, नॉन स्ट्रायकरला आपण पाहतोय रोहन. दोन्हीही तगडे फलंदाज. नक्कीच प्लॅन मध्ये थोडासा चेंज केलाय त्यांनी, मात्र पाहायचे अप्पा स्ट्रायकर्स हा संघ कशा प्रकारे या संघासमोर रणनीती आखेल. चला सामन्याला सुरुवात करून घ्या. वारंवार तुम्ही सूचना द्यायला लावू नका. संघाचं पहिलं षटक आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय तो इम्तियाज अब्बू. 40+6 खेळाडू, 40+ आयकॉन म्हणून चूज केले अप्पा स्ट्रायकर्स या संघाने. आणि स्ट्राईकला पाहतो आपण प्रतीक बेलापूरकर खेळतोय. या संघामध्ये देखील चांगले फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. एक संघाची चांगली बांधणी देखील आपल्याला पाहायला मिळतीये. मल्हार 11 या संघाकडे. पहिला चेंडू राईट आर्मवरचा मारा करतोय इम्तियाज. प्रतीक फेस करेल पहिला चेंडू. इथं मात्र चेंडू हवेत. कव्हर रिजन मध्ये चेंडू खाली खेळाडू येतोय आणि पहिल्या चेंडूवरती धक्का बसतोय. ग्रीन स्टार्ट पाहतोय आपण स्ट्रायकर्स संघाकडे. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलाय प्रतीक बेलापूरकर. 0 वरती बाद होऊन परततोय तंबू मध्ये. त्याची जागा घेण्यासाठी आतमध्ये जातोय तो लकी सिंग. अतिशय उत्कृष्ट सुरुवात पाहायला मिळते इम्तियाज कडून. मला जेवणाची व्यवस्था झाली आहे. जेवणासाठी प्लेट नाही येत. नक्कीच मी इम्तियाजला रिक्वेस्ट करेल की सुरुवात चांगली झाली आहे. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद केलाय इम्तियाजने. आता मात्र प्रतीकची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गेलाय लकी. पाहायचे कशा प्रकारे सामना करेल इम्तियाजचा. पुढचा चेंडू राईट आर्मवरचा मारा. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केलाय गलीमध्ये आणि एक धाव घेतले आणि संघाचं खातं देखील उघडलंय लकीने. सन्मान दिला गेला या चेंडूवरती. नक्कीच विकेटची पडझड पाहता त्याने संघाची स्थिती पाहता 1 रन धाव घेतली. पुढचा चेंडू लकीचा शॉर्ट पिचचा चेंडू खेळून काढलाय. पॉइंट आणि कव्हर रिजन मध्ये चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. इथं धावा पळून काढायच्यात आणि नक्कीच 2 धावा पळून काढल्या आहेत. आणखीन 2 धावा जोडल्या जातील संघाच्या खात्यामध्ये. धावसंख्या झाली ती 3. अद्याप पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. इम्तियाजचं चांगलं षटक हाताळण्यात यश मिळवतोय. आतापर्यंत फलंदाजाला थांबवून ठेवलंय. पॉवर प्लेचं षटक आहे. 4 षटकांचा सामना आणि इथं मात्र पुन्हा एकदा गतीमध्ये मिश्रण केलं होतं. कॉल आणि मिस कॉल मध्ये इथं आपण पाहतोय मिस अंडरस्टँडिंग झाली, परंतु कोणतंही
कोणतीही रिस्क घेत नाहीये तर दोघं सेफ क्रिकेट खेळलं जात आहे. इथं मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथं मात्र पहा पंचदंडित नक्कीच करतायत. अतिरिक्त धाव मिळतीये. पहिल्या षटकामध्ये ही पहिली वाईडच्या स्वरूपात आलेली अतिरिक्त धाव. रोहन पहिल्या बॉलला फेस करतो इम्तियाजला. या खेळाडूकडे देखील क्षमता आहे, चांगले मोठे फटके खेळू शकतो आणि त्यांनी आतापर्यंत दाखवले. पुढचा चेंडू इम्तियाजचा फुलर लेंथ होता, स्विंग आणि मिस केलाय, परंतु थोडस क्षेत्ररक्षकाकडून फंबल होतंय आणि त्यावरती एक डिक्लेअर झोन मध्ये एक धाव मिळतीये. गोलंदाजीमध्ये आपण मिश्रण पाहतोय इम्तियाज कडून. नक्कीच दोघांमध्ये चर्चा होताना विचार विनिमय लकी काहीतरी सांगतोय की हे षटक आतापर्यंत रोखून ठेवलंय इम्तियाजने दोघांनाही. कोणताही मोठा फटका सहजासहजी खेळून देत नाहीये. मात्र पाहायचे पुढचा चेंडू रायटामोरचा मारा पहा पुन्हा मध्ये गतीत मिश्रण केले. पंच काय आताच नक्कीच डेलिब्रेट झाला चेंडू आणि कोणती धाव मिळणार नाही. षटक समाप्तीचा इशारा येतोय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 6. एक गडी बाद. सावध सुरुवात पाहायला मिळतीये. चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते इम्तियाज कडून आतापर्यंत. कालच्या दिवसभरामध्ये पाहिलं तर थोडासा मागळा ठरला होता, परंतु आज त्याने या सामन्यात एक चांगली सुरुवात करून दिली अप्पा स्ट्रायकर संघाला. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आलाय ऋषभ चंदानी. अप्पा स्ट्रायकर संघाचा हा आयकॉन खेळाडू आहे. 40+ चा आयकॉन. इम्तियाजने तर चांगली गोलंदाजी केली आहे. इथं पाहायचंय दुसरं षटक देखील घेऊन येतोय आयकॉन खेळाडू ऋषभ चंदानी. त्याचा सामना करतोय लकी सिंग. हा देखील मल्हार 11 संघाचा आयकॉन खेळाडू आहे. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टची ही लढाई. इथं मात्र कोण जिंकेल पाहायचंय. राईट आर्म ओव्हरचा मारा केला जातोय, बॅट फिरवली हवेत, चेंडू चेंडू खाली राहुल जटार येतोय परंतु कॅच सुटतीये. एक चान्स बनवला होता परंतु इथे तो ड्रॉप झालाय आणि त्याचं नुकसान पाहायचं कितपत अप्पा स्ट्रायकर संघाला भरावं लागेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळतीये चांगल्या टप्प्यावरती. तर मात्र चेंडू खेळून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो केतन ओंडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. अजून एक धाव जोडली जातीये. केवळ सिंगल डबलने धाव संख्या पुढे जातीये. या प्रकारे आपण खेळलो तर नक्कीच आपलं धाव संख्याचं जे टार्गेट आहे ते तुम्ही अचीव करू शकत नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील. मात्र खेळून काढलाय, चेंडूला खोदून काढले लॉंगच्या दिशेला. ध्रुव कडून चूक होतीये आणि चेंडू जातोय सीमारेषेला तोडत फोडत 4 धावांसाठी. या फटक्याची नक्कीच गरज होती आणि तो फटका आलाय 9व्या चेंडूवरती. जर लकीने 3 षटकार मारले तर नक्कीच लोहित कडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. पुढचा चेंडू ऋषभचा लकीसाठी. स्लोअर वर चेंडू पुन्हा एकदा खोदून काढलाय लॉंग ऑफच्या दिशेला. चेंडू जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धाव मिळतीये. पाहायचं थोडस चौकार आल्यानंतर गतीमध्ये मिश्रण केलंय त्यावर केवळ एक धाव मिळते. स्ट्राईक चेंज होते. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय रोहनला. पुढचा चेंडू राईट आर्मवरचा मारा. फुलर पदाचा चेंडू टाकायचा होता. लोअर फुलटॉस पदाचा चेंडू अभय चेंडूवरती येतो. थोडस फंबल पाहायला मिळतंय. एक धाव घेतली जाते आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते रोहनला. नकार देतोय लकी तिकडून. नक्कीच दोघांपैकी एकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आतापर्यंत पाहतोय पण एक चांगला तिखट मारा पाहायला मिळतो अप्पा स्ट्रायकर संघाकडून. पुढचा चेंडू ऋषभचा. इथं मात्र गुड लेंथवरती चेंडू आपटलाय परंतु पंच नक्कीच दंडित करतायत आणि सांगतायत की हा वाईट बॉल. अजून एक एक्स्ट्रा धाव पाहायला मिळतीये. धावसंख्या आपण आतापर्यंत पाहतोय 15 या धावसंख्येवरती
मल्हार इलोरा संघ मिस हिट झालाय. मिड विकेट रिझन मध्ये चेंडू जातोय. एक धाव तर घेतलीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 1 गडी बाद 16 आणि नक्कीच आता मात्र टेप बॉलचा वापर केला जाईल. नक्कीच या चेंडूला हाताळण्यासाठी मितेशच्या हातामध्ये चेंडू सोपवला जातोय. विश्वास दिला जातोय की हा चेंडू हाताळण्यासाठी योग्य गोलंदाज अतिशय चिवट मारा पाहायला मिळतं. 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा खर्च केल्या आहेत आणि एका गड्याला बाद करण्यात यश मिळवले. तर मात्र तिसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक घेऊन आलाय मितेश. टेप बॉलचा वापर केला जातोय आणि या 6 चेंडूवरती कशा प्रकारे खेळ केला जाईल. मल्हार 11 संघाच्या 2 तगडे फलंदाजांकडून स्ट्राईकला पाहतोय आपण लकी. तर नॉन स्ट्रायकरला रोहन अद्याप शांत ठेवलंय. पहिला चेंडू लेफ्ट आर्मवरचा मारा. चेंडू हवेत लॉंग ऑफच्या दिशेला चेंडू उडवलाय आणि हा सरळ कॅमेरामॅनला सलामी देतोय. षटकार येतोय ते बॉलच्या पहिल्या चेंडूवरती. याच फटक्याची नित्यांत गरज होती मल्हार 11 या संघाला आणि तो फटका आला लकीच्या बॅट मधनं आणि या 6 धावेनी धावसंख्या झालीये 22. 1 गडी बाद. चांगली सुरुवात पाहतोय आपण या षटकाला झाली षटकाराने. पुढचा चेंडू साइड चेंज केली. पुन्हा एकदा त्याच दिशेला खेळून काढलाय चेंडू. फ्लाइटेड 6 मारलाय वाटतं. अद्याप पंचांचा निर्णय आला नाही आणि हा नक्कीच लागोपाठचा दुसरा षटकार आलाय. और ये लकी का आ गया है ठा वाला 6. जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या झाली या षटकाराने 28. पुढचा चेंडू पुन्हा एकदा साइड चेंज केली तर मात्र फटका फसतोय आणि डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय. नक्कीच हा डॉट स्वरूपाचा चेंडू दिलासा देऊन जाईल मितेशला. लागोपाठचे 2 षटकारानंतर डॉट चेंडू. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फुलर लेंथ पुढे येऊन खेळायचा होता. पुन्हा एकदा डॉट स्वरूपाचा चेंडू येतोय. पहा टीट फॉर टॅट पाहायला मिळतंय. जशास तसे उत्तर दिलं. 2 षटकार खेचल्यानंतर 2 चेंडू डॉट स्वरूपाचे टाकले जात आहेत मितेश कडून. कमबॅक केलं जात आहे. पुन्हा एकदा हवे चेंडू थोडासा प्रयत्न केला होता चेंडूला हलवायचा परंतु चांगलं स्टेअर केलाय लकीने. कव्हर सीझन मध्ये 2 धावा काढून घेतल्यात. जेमतेम आतापर्यंत आपण पाहतोय 14 धावा खर्च केल्या आहेत. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय मितेशला. त्याचा सामना लकी करतोय. खूपच शॉट टाकला चेंडू आणि शॉट पुल केलाय. जॅम केलाय आणि हा येतो षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या झाली होती 36. 1 विकेट लॉस फॉर मल्हार 11 संघ. थोडासा महागडा ठरतोय नक्कीच मितेश. आतापर्यंत त्याने चांगली गोलंदाजी केली होती टेप बॉल वरती परंतु या 6 चेंडूवरती नक्कीच धावा खर्च केल्या गेल्या आहेत. वीस धावा खर्च केल्या आहेत या षटकामध्ये आणि कमबॅक देखील होत आहे मल्हार 11 संघाचं.
3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 1 गडी बाद 36. चला सुरुवात करायची मॅचला. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 36. अद्याप दोन तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. रोहनला आतापर्यंत शांत ठेवलंय, परंतु आता शांत राहायची वेळ नाहीये. शेवटचे 6 चेंडू नक्कीच या शांतीला अशांत करावं लागेल, परंतु तितकाच मातब्बर गोलंदाज अभय एक नवोदित खेळाडू सीबीडीला रिप्रेझेंट करतोय आणि चांगली आतापर्यंत कामगिरी त्याने केली आपल्या संघासाठी. शेवटचे 6 चेंडू हाताळण्यासाठी आलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन आलाय तो अभय. लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतोय रोहनसाठी. पहिला चेंडू त्याला फेस करतोय तो रोहन. दोघेही नवोदित खेळाडू आणि इथं पहा मात्र थोडस टायमिंग चुकतंय रोहनचं. बॅटची आतील कडा लागते आणि त्यावर मिळते ती 1 धाव. की सिंगल डबलने काही फरक पडणार नाही या प्रशासक संघाला, कारण संघाची बांधणी पाहिली गेली तर सगळे नवोदित खेळाडू या संघामध्ये बांधले गेलेत आणि संघाचा आयकॉन खेळाडू पाहता आपण एक चांगली रणनीती करतोय. आणि इथं पहा फटका खेळ हवेमध्ये लॉंग ऑफच्या दिशेला आणि चेंडू जातोय सीमारेषेला तोडत फोडत. हा येतो षटकार. नक्कीच अटॅक केला जातोय अभयवरती आणि त्याच्यात सक्सेस देखील ठरतोय रोहन. हा देखील एक नवोदित खेळाडू आपल्या सीबीडी साठी. दोघांमध्ये चाललेली जुगलबंदी. पहिल्या चेंडूवर अभयने चांगला चेंडू हाताळला होता, त्यानंतर पहा रोहनचं देखील कौतुक करायला लागेल. नक्कीच या षटकामध्ये जर अभयने विकेट काढला तर नक्कीच दिवेश शेट्टीकडून 500 रुपयाचे पारितोषिक आणि बॅटची कडा लागली होती पहा, परंतु 1 धाव मिळतीये. पाहायला मिळते आपल्याला की थोडासा नाखुश दिसतोय, कारण शेवटचं षटक चालू आहे आणि आतापर्यंत अभयने 8 धावा खर्च केले आहेत. कोणताही डॉट स्वरूपाचा चेंडू अजून आला नाही. शॉर्ट पिच डिलिव्हरी, शॉर्ट ऑन पुल करायचा होता, मिस हिट झालाय. नक्कीच दोघांमध्ये थोडासा कॉलिंगला मिस कॉल झाला, परंतु चांगला कॅच पकडलाय आणि रोहनला परतावं लागेल तंबूत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक पाहायचे, त्याला फेस करायला मैदानाच्या आतमध्ये कोण जाईल. आणि आता मात्र या संघाचा 40+ खेळाडू आबा हरीश मात्र मैदानाच्या आतमध्ये चालला. नक्कीच पारितोषिक लागलं होतं अभयला 500 रुपयाचं दिवेश कडून, ते अभयने मिळवले. नक्कीच इनिंग झाल्यानंतर ते 500 रुपये घेऊन जायचंय. आणि धावसंख्या झाली स्कोर कार्डवरती आपण पाहतोय 44 धावा आतापर्यंत मल्हार इलेव्हन या संघाच्या झाल्या. आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक, क्षेत्ररक्षणात थोडंसं फेरबदल केलं जात आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती पाहिजे कशा प्रकारे खेळ होईल. लेफ्ट आर्म राऊंडचा मारा करतोय अभय हरीसाठी. उलटा चेंडू टाकला थोडासा आणि इथं पहा पुन्हा एकदा फटका फसलाय. दिवेश अजून 500 लागलेत का? नक्कीच या विकेट साठी अजून 500 म्हणजे नक्कीच 1000 रुपयाचं पारितोषिक अभयला मिळतंय. धावसंख्या झाली ती 44. 3 विकेट्स गॉन फॉर मल्हार इलेव्हन टीम्स. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी येतोय मैदानाच्या आतमध्ये निखिल.
जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते अभयकडून. षटकार खाल्ल्यानंतरचा जो कमबॅक त्याने केलाय. त्याचा सामना करतो निखिल. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट आमना. खूपच शॉर्ट टाकला होता चेंडू, परंतु इथं धाव बाद अजून एक पाहायला मिळतो. विकेट. धावसंख्या झाली ती स्कोर कार्ड वरती 45. जिंकण्यासाठी 46 रन्स टार्गेट ठेवलं जाते अपसायक संघाकडे. नक्कीच अभयला 1000 रुपयाचं पारितोषिक दिव्येश कडून दिलं जाईल. त्याने कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. अभय प्लीज कम टू कॉमेंट्री बॉक्स. 24 चेंडू आणि 46 धावींची गरज. हॅलो, सामना चालू करून घ्यायचा आहे लवकर. हॅलो हॅलो, त्यांचा सामना चालू करून घ्यायचा आहे लवकर. आपल्याला टाइम लय कमी आहे. हॅलो, सामना चालू करा. हॅलो,
हॅलो इम्तियाज खान, जिथे कुठे असाल प्लेटच्या सोय करायच्या आहेत. जेवण आलेलं आहे इथे स्टेजवरती, लोकांना प्लेट्स नाही आहेत, जरा प्लीज अरेंज करायचे आहेत प्लेट्स. हॅलो, सामना चालू करून घ्या लवकर. अजून 10 मॅच खेळायचे आहेत आपल्याला. लवकर सामना चालू करून घ्या. या पुढील होणारा सामना असेल डॅनियल ब्रदर्स वर्सेस युवा वॉरियर्स. युवा वॉरियर्स आपले प्लेयर्स जे आहेत ते जमा करायचे आहेत, उर्वरित प्लेयर इथे जे आहेत, कारण मॅच होणं गरजेचे आहे. त्यामुळे आपले जे प्लेयर्स असतील ते इकडे जमा करायचे आहेत. लोहित संघ आयकॉन. कमॉन विशाल अंकल, नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला, यानंतरचा सामना डॅनियल ब्रदर्स विरुद्ध युवा वॉरियर्स या दोन संघामध्ये होईल.
जबरदस्त आक्रमण पाहतोय आपण अपसायक संघाकडून. एका साईडला ऋषभ चंदानी तर दुसऱ्या साईडला राहुल जटार. घेऊन काढलाय चेंडू लॉंग ऑफच्या दिशेला. राहुल जटारच्या बॅट मधनं येतोय हा षटकार. या षटकाराने पूर्ण सामन्यामधली हवा काढून घेतलीये. आणि धावसंख्या झाली ती आतापर्यंत 35. एवढा 11 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके. पुढचा चेंडू लॉलीचा स्लोअर रुपयाचा चेंडू होता, त्याला पिक केलाय आणि पाठवला सीमारेषे बाहेर. अजून एक षटकार येतो बॅक टू बॅक. हा दुसरा षटकार. नाणेफेकी झाली आणि नाणेफेकी जिंकली ती. नाणेफेकी जिंकली ती डॅनियल ब्रदर्स या संघाने. या स्पर्धेत पाहिलं तर आपण एकही नाणेफेकी हारलो नाहीये, परंतु मॅच अद्याप अजून जिंकलेलं नाहीये. शेवटचा प्रयत्न असेल जिंकायचा. पाहायचंय पुढचा चेंडू लॉलीचा. बॅटची एज लागलीये आणि एक धाव मिळतीये. धाव संख्या झाली ती 42. 4 धावांची गरज जिंकण्यासाठी.